आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आजचा व्लॉग ना घरातून आहे ना अंगणातून आहे. तर आम्ही ना बाहेर चाललो आहे, म्हणजे हॉस्पिटललाच चाललो आहे. सॉरी. तर चिन्नूसाठीच हॉस्पिटलला चाललो आहे, कारण त्याच्या कानात ना खूप जास्त घाण भरलं आहे दोन्ही कानात, आणि ते घरात तर काही काढू देत नाही. म्हणून म्हटलं जाऊ दे, हॉस्पिटलला जाऊन येऊ, सर्व क्लिनिंग करून येऊ. तर मग त्याच्यासाठी चाललो होतो. आणि मग सकाळी नाश्ता वगैरे झाला आमचं, चिन्नूचं पण झालं, बाकी सगळं झालं. फक्त थोडेसे कपडे, चिन्नूचे कपडे, आणि मग जेवण वगैरे तर व्हायचंच आहे, स्वयंपाक पण व्हायचंच आहे, फक्त नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता चाललं हॉस्पिटलला, निघालो होतो घरून. तर इथे ना मध्ये थोडंसं काम होतं, म्हणजे सिलेंडरचं. तर हे गेलेत चिन्नूचे पप्पा आतमध्ये, ते थोडंसं काहीतरी बोलायचं आहे म्हणून. तर मग त्यांचं इकडून झालं ना तर जाणार आहे हॉस्पिटलला. तर तिकडे काय काय होतं आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करते पूर्ण, आणि आजचं पूर्ण दिवस ना तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा. आणि आम्ही जे मंदिरला येतो ना ते मंदिर इकडंच आहे, म्हणजे असं शनी मंदिर पण आहे इकडे साईडला. आणि मग सारखं जे मंदिरमध्ये मी तुम्हाला म्हटले की आम्ही या मंदिरला येतो, तर ते मंदिर ना हे मागचंच आहे. तर हे बघू शकता, जे ब्लॅकचं दिसतंय ते शनी मंदिर आहे तिकडं. आणि हे म्हणजे हे पूर्ण इकडे देव आहेत, आणि हे एक मंदिर. तर आता तर हे बंद आहे, तर संध्याकाळी उघडतं, आता ऊन आहे म्हणून. तर इथे गॅसचं ऑफिस आहे, तिकडे गेले चिन्नूचे पप्पा. तर आम्ही इथे वाट बघतोय. हाय कर यश, हाय हाय कर, हाय कर ना तू, हाय कर ना, असं हाय कर ना. आता बघ चिन्नू बघा, मस्त वॉश बीश घातलंय, मस्त रेडी झालंय. आणि मी असं जीन्स घातले, कारण हे कपडे धुवायचे होते. तेव्हा जेवायला जाऊन आलो होतो, मग त्याच्यानंतर ना धुवायचे तसंच ठेवलं. म्हटलं कधी परत एकदा घातल्यावर धुवूया. तर मग फायनली आज बाहेर चाललो होतो, म्हणून म्हटलं घालूया. आणि आता जाईल हॉस्पिटलला. तर चला बघूया काय काय होते. आणि ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला कंटिन्यू करूया ब्लॉगला. तर ना रेग्युलर आम्ही ज्या हॉस्पिटलला येतो, चिन्नूला बरं वगैरे नसल्यावर तिकडे आलो होतो. म्हणजे पहिला तिकडे एकदा विचारू, ते डॉक्टर वगैरे अवेलेबल आहेत का, म्हणजे मळ वगैरे ते काढायला तिथे बसतात का म्हणून. तर तिकडे गेलो होतो. मग तिकडे बाहेरच हे असं खेळायचं होतं, मग तिकडे त्याचं खेळायचं सुरू होतं. पण त्या हॉस्पिटलमध्ये काय ते डॉक्टर नव्हते, आणि जर दाखवायचं असेल ना तर पहाटे पहाटे उठून नंबर लावावं लागतं, मग आपल्या रेकमेंडेशनवर ते बोलवतात. तर तसं होतं. म्हटलं जाऊ दे आता, इथे नाही तर दुसरीकडे जाऊ, म्हणजे जवळच बघितलं गुगलवर. आणि मग तिथे ना एक ENTचं हॉस्पिटल दिसलं जवळच, 1 किलोमीटर होतं. मग त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, चेकअप वगैरे केलं सगळं. तर त्या डॉक्टरांनी ना तर आता जस्ट आलो, आणि येता येता आम्ही ना इथे छोले भटुरे, आणि म्हणजे पुरी भाजीचं भाजी, आणि असं पार्सल घेऊन आलो. म्हटलं थोडंसं खाऊ, भूक लागले. आणि चिन्नू पण बसले बघा. ते 4 भटुरे, म्हणजे छोलेची भाजी, आणि हे मिक्स आलू सोयाबीनची भाजी असं आहे. तर हे आणलं आहे पार्सल. तर आता खाऊन घेतो पहिल्यांदा, खूप जास्त भूक लागला. हॅलो. तर आता आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो, मगाच आलो. मग आल्यावरती खाऊन वगैरे घेतलं, जे छोले भटुरे वगैरे आणलं होतं. आणि मग मी आता चिन्नूला ना अंडा उकडल्या आल्या, आणि मग तो आता अंडा खाऊन झोपला. आता त्याला झोपवले, कारण खूप जास्त झोप आलं होतं त्याला. गाडीवरच झोप करत होता, म्हणजे रडत नव्हता, पण त्याला झोप आलं होतं, म्हणजे जांभळ्या देत होता. म्हणून पहिलं त्याला झोपवलं. आणि आता हॉस्पिटलमध्ये काय झालं तुम्हाला सांगते. तर चिन्नूचं थोडं प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो अजून बोलत नाही. 2 वर्षाचं झालं, पण असं जे 2 वर्षाचे लेकरं बोलतात तेवढं बोलत नाही. तर बोलेल हळूहळू. तर तो ट्राय करतो आहे, म्हणजे डॉक्टरांनी वेट करायला सांगितलं होतं 2 वर्ष. सो आता तो ट्राय करतो आहे. पण त्याच्या कानामध्ये ना खूप जास्त घाण झालं होतं, जसं की म्हटले. तर ते क्लीन करायला गेलो होतो, म्हणजे तिथेच 2-3 हॉस्पिटल होते. तर रेग्युलरच्या हॉस्पिटलला जातो आम्ही, तर तिकडे गेलो होतो. पण तिकडे काय ते करत नाही मन कान वगैरे क्लीन. तर मग तिथेच दुसरं एक हॉस्पिटल होतं, मग तिथे सर्च केलो गुगलवर, आणि मग तिकडे गेलो. तर ते छान होते डॉक्टर वगैरे, त्यांनी छान सल्ला दिला. तर कानामध्ये खरंच त्याचे घाण आहे दोन्ही कानामध्ये, तर ते काढणार आहे. पण त्याच्या आधी त्यांनी वॅक्स वगैरे लिहून दिलं, काही औषधं लिहून दिलेत. तर ते त्याला द्यायचं आहे. 4 दिवस त्याचा कोर्स करायचा आहे कानाचं, म्हणजे वॅक्स वगैरे टाकून. तोपर्यंत ते म्हणजे एकदम मऊ पडेल.
आणि मग त्याच्यानंतर ते आपण काढू शकतो. सोमवारी त्यांनी बोलवलेला आहे, पण तो अजून बोलत नाही. का बोलत नाही आम्ही म्हणजे हे पण विचारलं. त्याचे कान वगैरे त्यांनी आवाज वगैरे टेस्ट केलं, म्हणजे कानाचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तर वॅक्स वगैरे काढल्यावर बघू म्हटले, पण तो ऐकतो, पण तो अजून बोलत नाही. का बरं म्हणजे आता मी तुम्हाला एक दाखवते. तर माझी जीभ बघा, तर आपण असं बाहेर काढल्यावर ना आपलं जीभ पूर्ण बाहेर निघतं, म्हणजे असं व्ही शेपमध्ये होतं. तर त्याचं तसं होत नाही, त्याचं असं हार्ट म्हणजे डब्ल्यू शेपमध्ये होतं, म्हणजे असं गोल होतं. कारण त्याचं हे जे टंक आहे ना हे, तर ते टाय आहे, म्हणजे टंग टाय आहे, म्हणजे ते खालून ना त्याचं त्वचा म्हणजे असं जिभेला ते चिटकलेलं आहे. म्हणजे तो जास्त म्हणजे जास्त त्याला जीभ हलवता येत नाही, जास्त हालचाल करता येत नाही, त्याच्यामुळे तो बोलत नसेल असं आहे. आणि ते बरोबर पण आहे, कारण म्हणजे जिथे जिथे आम्ही दाखवलं थोडंफार, तर ते बोललेत, पण त्याचं अजून कोणी ट्रीटमेंट करावं लागेल किंवा असं डायरेक्टली सांगत नव्हते. पण ह्या डॉक्टरांनी ना डायरेक्टली सांगितलं की हो त्याचं टंग टाय आहे, म्हणजे त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं म्हणून. तर हो आम्ही पण करायला तयारच आहे, कारण आपलं बाळ तर बोलायलाच पाहिजे. सो पण आता ते डायरेक्टली ह्या डॉक्टरांनी डायरेक्टली सांगितलं, म्हणजे कोणतंही म्हणजे गोल गोल फिरवा, हे करवा ते करवा असं नाही, ते डायरेक्टली सांगितलं. तर खूप छान वाटलं. आणि मग आता ते करायचा विचार चालू आहे, पण कधी करेल माहीत नाही. तर करेल आता 1-2 महिन्यातच करेल, कारण आता ह्यांना जायचं आहे अमरनाथला, त्यांचं ट्रिप आहे. सो मग ते ट्रिपवरून आल्यावर ते करेल. पण आता वॅक्स वगैरे क्लीन करायचं आहे, सो ते सोमवारी बोलवलं आहे. आता ते 3-4 दिवसाचा कोर्स करायचा आहे. सो कोर्स केल्यानंतर मग सोमवारीच्या दिवशी तिथे जाऊन वॅक्स वगैरे काढेल, तर तुम्हाला मी नंतर ब्लॉगमध्ये शेअर करतेच. आणि जे टंग टायचं ऑपरेशन जे आहे त्याच्यावर आमचं थोडंसं विचार वगैरे करायचं सुरू आहे, म्हणजे कुठं करायचं, कसं करायचं. तर मी ChatGPTला पण विचारले की खूप जास्त त्रास होतं का, कसं होतं, म्हणजे खूप जास्त मोठं ऑपरेशन आहे का छोटं आहे. तर छोटंच ऑपरेशन आहे म्हटलं तो पण. तर डॉक्टरांनी पण म्हटलं की जास्त काही नसतंय, थोडंसं कट मारायचं असतंय बस, तेवढंच, काही जास्त त्रास होत नाही. तरीही तर ते ऑपरेशन म्हणून ती म्हटली ना, तर माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं होतं. म्हणजे एकदम असं लहान बाळाला असं काय ऑपरेशन, जेव्हापासून डिलिव्हरी झालं ना तेव्हापासून ऑपरेशन म्हणजेच मला खूप जास्त भीती वाटतं. कारण माझं खूप डेंजर झालं होतं, जे की मी तुम्हाला गेल्या जे यूट्यूब आहे पहिलेवालं, त्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. माझा डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स किती बेकार, किती डेंजर एक्सपिरियन्स आला होता. त्याच्यामुळे ऑपरेशन म्हणजे मला खूप जास्त भीती वाटतं. तरीही आता कसंही करून करावंच लागेल. पण आता नाही करणार आहे. चिनूचे पप्पा जेव्हा अमरनाथवरून परत येतील तेव्हा अजून थोडं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू आता जाईपर्यंत, किंवा मग आल्यावर, आणि मग त्याच्यानंतर फायनल डिसिजन घेऊ काय होणार आहे, कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि त्याचा खर्च म्हणजे 3,000 रुपये त्यांचे ऑपरेशन वगैरे करायचं चार्ज आहे प्रायव्हेटमध्ये. तर गव्हर्नमेंटमध्ये तर नाही करणार, कारण ते खूप जास्त लक्ष देत नाही. तर अजून दुसऱ्या पण हॉस्पिटलमध्ये आम्ही विचारून बघू कसं आहे काय आहे, त्याच्यावर नंतर आम्ही डिसिजन वगैरे घेऊ. तर हेच होतं. तर आता मी भात ठेवले, म्हणजे छोले बटर तर खाऊन घेतलं, तर थोडंसं भाजी आहे, तर आता भाजी आणि भात खाऊन घेईल. तर असं काहीसं होतं हे व्लॉग. तर मच्छर बघा. तर आता अजून मला थोडं काम करायचे आहेत, म्हणजे घर थोडं क्लीनच आहे, घरचं काय नाही. तर भांडे कपडे वगैरे आता करून घेते. पहिल्यांदा थोडंसं आता खाऊन घेतो, भात वगैरे होऊन जातं, मग भांडे कपडे वगैरे धुवून घेते. आणि आता बघूया, आता औषध वगैरे देते आणि तुम्हाला मिनी ब्लॉग्स तर शेअर करणारच आहे. आणि सोमवारीच्या दिवशी पण तुम्हाला म्हणजे मोठं ब्लॉगमध्ये शेअर करते की कानामध्ये किती मळ होतं, काय होतं, कसं काय प्रोसिजर चालू आहे, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो तुमच्या पण बाळालाही त्रास असेल तर तुम्ही नक्की म्हणजे कनेक्ट व्हा माझ्यासोबत. तर माझ्या लाईफमध्ये जे जे चालू आहे, आम्ही काय काय करणार आहे, त्याच्यावर काय काय सोल्युशन काढणार आहे, कसं आम्ही काय काय करणार आहे, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो तुमच्या पण बाळाला काही त्रास होतं का, असं असेल तर हे ऑपरेशन केलं असेल तर कसं केलं, काय केलं, काय डिटेलमध्ये तुम्हाला माहीत असेल, काही सजेशन्स असतील तर नक्की मला कळवा, मला खूप छान वाटेल. आणि काय काळजी घ्यायचं, काय घेऊ नये, म्हणजे काय करावं, काय करू नये, हे सगळं तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कळवा, मला खूप जास्त मदत होईल, हेल्पफुल होईल. तर चला, हा मोठा व्लॉग मी इथे सेंड करते आता. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर नेक्स्ट व्लॉग
मला असं वाटतंय मंडेचा असेल, म्हणजे चिनूच्या इयर वॅक्स वगैरेच्या रिलेटेड, बरं ऑपरेशनच्या रिलेटेड वगैरे जे माहिती असेल ते सोमवारीच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. अँड जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.